नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या विवेचनाचा हा तिसरा आणि शेवटचा भाग आपण आता ऐकूयात. कधी कधी मला वाटते की कवी, लेखक, शास्त्रज्ञ, गायक, चित्रकार इत्यादी प्रतिभावंत किंवा आपापल्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे सगळेच यांचे काम हाच त्यांचा परमेश्वर असतो आणि ते आपापल्या परमेश्वराची अगदी वर वर्णन केल्याप्रमाणेच भक्ती करीत असतात. त्या कामानेच ते सकाम, सप्रेम, सभ्रम झालेले असतात. त्यांना त्यांचा परमेश्वर पावल्याखेरीज कसा राहील? खरे तर याआधी वर्णन केल्याप्रमाणे त्यांना तो आपापल्या कामातच पावलेला असतो, नाही का? पुढे श्रीकृष्ण म्हणतात की मला परमेश्वराचे ज्ञान झाले आहे अशी आढ्यता जो मिरवतो त्याला काहीच ज्ञान झालेले नसते. तो तसे म्हणत आपल्या उणेपणाचेच प्रदर्शन करीत असतो. यज्ञ, दान, तप करून मारे प्रतिष्ठितपणाचा टेंभा मिरवीत असतात. त्या प्रतिष्ठेला माझ्या लेखी गवताच्या काडी इतकीही किंमत नाही. म्हणूनच म्हणतो, आपला थोरपणा दूर टाकून सगळे शास्त्रवेत्ते पण विसरून जेव्हा अखिल जगात धाकटे व्हावे तेव्हा माझी जवळीक साधते. यासाठीच देहाभिमान त्यजावा, सकल गुणांचे लिंबलोण उतरावे आणि संपत्तीच्या गर्वाची कुरवंडी करावी. मग निस्सीम भक्तिभावाच्या बहरात मला अर्पण करण्यासाठी एखादे फळ कोणत्याही झाडाचे का असेना भक्त माझ्या पुढे धरतो आणि मी ते ओंजळीत घेऊन देठ न काढताच मोठ्या आनंदाने खाऊ लागतो. पण अरे, भक्तीची खूण म्हणून त्याने मला एक फूल दिले तर वास्तविक मी ते प्रेमभाराने डोक्यावर धारण करावे किंवा हुंगावे की नाही? मी ते उत्साहाने तोंडातच घालून टाकतो. पण हेही राहू दे, फुलेच कशाला पाहिजेत? एखादे पान जरी भक्ताला मिळाले, ताजे सुकलेले कसेही असो, तरी भुकेल्याला अमृत लाभल्यावर होईल तशा आनंदात मी ते चवीने खाऊ लागतो. अथवा एखाद्या वेळी असेही घडेल की पालाही कुठे मिळत नाही, पण पाण्याची तर कुठे वाण नाही ना. ते कुठेही मोल द्यावे न लागता, त्यासाठी वेगळा प्रयत्न न करता मिळाले आणि तेच आपले सर्वस्व या भावाने ज्याने मला अर्पण केले त्याने वैकुंठापेक्षाही विशाल मंदिरे माझ्यासाठी बांधली आणि कौस्तुभाहूनही तेजस्वी देणी मला दिली. माझ्यासाठी क्षीरसागरासारखी अपरंपार मनोहर शेजघरे त्याने निर्मिली. कापूर, चंदन, अगरू अशा सुगंधी द्रव्यांचा महामेरू त्याने मला अर्पण केला आणि स्वतःच्या हातांनी सूर्याला दीपमाळेवर लावले. गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षांची उद्याने, कामधेनूंची खिल्लारे त्याने मला अर्पण केली. अमृताहूनही रसभरीत असंख्य पक्वान्ने त्याने मला वाढले. असा भक्ताच्या थेंबभर पाण्यानेही मी संतुष्ट होतो. तुला काय सांगावे अर्जुना? अरे, सुदाम्याने आणलेल्या पोह्याच्या पुरचुंडीच्या गाठी मी सोडलेल्या तू आपल्या डोळ्यांनी पाहिल्यास ना. मी भक्ती एक जाणतो. तिथे लहान थोर म्हणत नाही. कोणाच्याही मनोभावाचे आम्ही पाहुणे आहोत. एरवी पान, फूल, फळ इत्यादी सगळी मला भजण्यासाठी केवळ निमित्ते आहेत. माझ्या आवडीची गोष्ट खरे तर त्या खेरीजच आहे, ती म्हणजे भक्ताच्या अंतःकरणातले निष्कलंक भक्तितत्व. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 378 ते 396 या भागात, तसंच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 26 मध्ये. आता मी कसा आहे म्हणून विचारशील तर मी सर्वानुभूती सारखा आहे. आपला परका
असा इथे काहीच भेद नाही. अशा मला जाणून मनातले अहंकाराचे घरटे नष्ट करून आणि जीवाभावाने सर्व कर्तव्य कर्मे करून जे माझी भक्ती करतात ते देहात वावरताना दिसतात, पण ते देहात नव्हे माझ्यात असतात आणि मी समग्रपणे त्यांच्या हृदयात असतो. अर्जुना, झाडाचे संपूर्ण झाडपण जसे त्याच्या कणभर बी मध्ये वसलेले असते, तसे आमच्यात आणि भक्तात केवळ बाह्य नावाचेच अंतर आहे. अंतर्यामीच्या वस्तुस्थितीचा विचार केला तर मी तेच ते. आता असं पहा, उसना आणलेला दागिना अंगावर धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्या दागिन्याविषयी काहीच आपुलकी नसते, उलट उदासीनताच असते. तसेच भक्ताचे चित्त देहाविषयी उदासीन असते. तर मग त्याने आपला देह का धरून ठेवला आहे? अर्जुना, सगळा सुगंध वाऱ्याने वाहून नेल्यावर देठाला केवळ ओस फूल उरावे, तसा भक्ताच्या उर्वरित आयुष्याच्या मुठीत त्याचा केवळ देह आहे. आपल्या देहाविषयीची त्याची जी काही भावना होती ती भक्तिभावावर आरूढ होऊन केव्हाच माझ्यात स्थिरावली. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 407 ते 414 या ओव्यांमध्ये, तसंच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 29 मध्ये. आता भक्त आणि भक्ती यांच्या बाबतीत सर्वांच्याच मनात असणाऱ्या एका शंकेचे निराकरण आता श्रीकृष्ण करीत आहेत. भक्ती करीत करीत हळूहळू कालांतराने भक्त माझ्यासारखा होईल असे कदाचित तुला वाटेल, पण अर्जुना, अमृतातच जो राहील त्याला मरण कसे? अरे, सूर्य उगवलेला नसतो त्या वेळेला रात्र म्हणतात. तसे माझ्या भक्ती वाचून जे करावे ते महापापच नव्हे का? भक्ताच्या चित्तात जेव्हा माझी जवळीक उत्पन्न झाली तेव्हाच खरोखर तो माझे स्वरूप झाला. ज्योतीने ज्योत लावली तिथे आधीची कोणती आणि नंतरची कोणती हे जसे ओळखता येत नाही, तसा जो सर्वस्वाने माझे भजन करतो तो मीच होतो. मग माझी नित्यकाळची शांती हीच त्याची प्राप्त दशा आणि हीच त्याच्या अंगाची कांती. किंबहुना तो जगतो ते माझ्याच जगण्याने. असो पार्था, तेच पुन्हा पुन्हा सांगू तरी किती? एकदाच सांगतो, मी मिळण्याची इच्छा असेल तर भक्तीला विसंबू नये. अरे, आमचे कुल फार श्रेष्ठ असा तोरा कशाला? आणि पांडित्याचा वावगा सोस तरी का व्हावा? रूप वय यांनी का माजावं? संपत्तीच्या दिमाखात का गाजा? एक माझा भाव चित्तात नसेल तर बाकी सगळा पालढाळ आहे. धान्याचा दाणा नसलेली भुसकट कणसे अगदी घनदाट लागली तरी काय कामाची? काय करायचे ओस पडलेले आटपाट नगर किंवा आटलेले सरोवर? रानात दुःखिताला दुःखी भेटावा किंवा वांज फुलांनी झाड फुलावे, तसे ते सारे वैभव आणि कुलजातीचा गौरव आहेत. एकूण एक अवयवांसहित शरीर आहे, पण त्यात जीवच नाही. तसे जळो ते जगणे माझ्या भक्तीविना. अर्जुना, पृथ्वीवर दगड नसतात का? दाट असली तरी हिवराची सावली सज्जन टाळतात. तशी भक्ती न करणाऱ्यांना पुण्ये डावलून जातात. कडुलिंबाचे झाड लिंबोळ्यांनी लहडले तरी तो कावळ्यांनाच सुकाल झाला. तसा भक्तिहीन मनुष्य पापांसाठीच जगला. षडरस खापरात वाढून रात्री चव्हाट्यावर ठेवले तर ते जसे कुत्र्यांसाठीच होतात, तसे भक्तिहीनाचे जिणे असते. त्याच्यासारखा जो स्वप्नातही कधी पुण्यकृत्य करीत नाही त्याने संसार दुःखासाठीच ताट वाढून ठेवले आहे.
हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 425 ते 440 या ओव्यांमध्ये आणि गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 31 मध्ये. या मृत्यूलोकात जन्म घेऊनही माणसांना परमेश्वराची भक्ती करावीशी वाटत नाही. याबद्दल वाटणारे आश्चर्य आणि विषाद ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या तोंडून अतिशय प्रभावीपणे व्यक्त केला आहे. जगातल्या भीषण वास्तवाचे यातले वर्णन विलक्षण आहे. 9व्या अध्यायाचा शेवट करता करता ते आता पाहूयात. अर्जुना, आपण बसलो आहोत ती नाव शेकडो ठिकाणी खिळखिळी झालेली दिसत असतानाही आपण निवांत कसे राहावे? शस्त्रांचा वर्षाव चालू असता उघड्या अंगाने समोर कसे जावे? दगडधोंडे अंगावर पडत असतानाही मध्ये काही संरक्षण का घेऊ नये? रोग बळावला असतानाही औषधाविषयी उदासीन का राहावे? चहूकडून वणवा भटकला असता तिथून बाहेर का निघू नये? नाना उपद्रवांनी त्रस्त झालेल्या या मृत्यूलोकात जन्म घेऊनही माझी भक्ती का करू नये? बाबा रे, माझे भजन करण्याची गरज वाटत नाही असे कोणते बळ या लोकांच्या अंगी आले आहे? घरदाराची प्रौढी मिरवीत सुखोपभोगात रममाण होत ते इतके निश्चिंत झाले आहेत का की विद्या आणि तारुण्य यांनी उन्मत्त होऊन या प्राण्यांना सुखाचा एवढा भरोसा वाटतो आहे? खरे म्हणजे जेवढे म्हणून सुखभोग आहेत ते सर्व देहाच्या भल्यासाठीच असतात. आणि इथे देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. महादुःखांच्या गोणी सोडून जिथे मरणाच्या मापाने विक्री चालली आहे त्या मृत्यूलोकाच्या शेवटल्या बाजारात त्यांचे येणे झाले आहे. आता पांडुसुता, या बाजारात सुखमय जीविताची खरेदी कशी करता येईल? राखाडी फुंकून दिवा लागतो का? अरे, विषाचे कंद वाटून ते पिळून जो रस निघेल त्याचेच नाव अमृत ठेवून अमर होण्याच्या गोष्टी कराव्या. तसे विषयांपासून मिळणारे जे सुख ते केवळ परमदुःख. पण काय करावे? मूर्खांचे त्याशिवाय चालतच नाही. आपले शरीर तोडून ते पायाच्या जखमेवर बांधावे तसे या मृत्यूलोकातले सर्व चालले आहे. म्हणून म्हणतो, मृत्यूलोकात सुखाची गोष्ट कानावर येणारच कशी? मला सांग, निखाऱ्यांच्या अंथरुणावर सुखाने झोप कशी येईल? ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगी आहे तिथे अस्ताला जाण्यासाठीच सूर्याचा उदय होतो. जिथे सुखाचा पोशाख करून दुःखच जगाला छळत असते, जिथे मंगल अंकुर फुटताच त्याच्यावर अमंगल कीड पडते, जिथे पोटातल्या गर्भालाही शोधत मृत्यू येतो, जिथे जे जवळ नाही ते मिळवण्याची ओढ लागते आणि मिळालेच तर ते कुणीतरी अदृश्य व्यक्ती घेऊन जाते. ती कोण्या गावी गेली त्याचा पत्ताही लागत नाही. जिथे कितीही तऱ्हांनी शोध घेतला तरी मेलेल्याचे पाऊल परतलेलेच दिसत नाही. मेलेल्यांच्या कथा हीच जिथली पुराणे आहेत, जिथल्या क्षणभंगुरतेची थोरवी ब्रह्मदेवाच्या आयुष्यभरही वाखाणली तरी संपणार नाही. जिथे अशी सर्व स्थिती आहे त्या मृत्यूलोकात जन्मूनही जे निश्चिंत राहतात त्यांचे कौतुक वाटते. इहपरलोकीच्या लाभासाठी ज्यांच्या हातून कवडीचेही भांडवल सुटत नाही, ते जिथे सर्वस्वाची हानी ठरलेली आहे तिथे कोट्यावधींचा खर्च करतात. जो असंख्य विषयविलासात मग्न असतो तो सुखात लोळतो आहे म्हणतात. जो अनंत अभिलाषांचे ओझे वाहतो आहे तो म्हणतात मोठा ज्ञानी आहे. ज्याचे आयुष्य थोडेच उरले आहे आणि बळ प्रज्ञा जिरून गेलेली आहेत त्याला वडील वयाचे म्हणून पायाला हात लावून नमस्कार करतात. जो बाळाचे वय वाढते तो त्याचे कोड कौतुक करीत आनंदाने नाचतात. पण त्याचे आयुष्य आतून कमी कमी होत आहे याची खंतच नाही.
एक एक दिवस जाईल तसतसा जन्माला आलेला प्रत्येक जण अधिकाधिक काळाचाच होत असतो. पण उत्साहाने वाढदिवस साजरा करतात, गुढ्या तोरणे उभारतात, मर जा म्हटलेले सहन होत नाही. कोणी मेला तर रडतात, पण असलेले आयुष्य जात चालले आहे याची गणती करणे त्या मूर्खांना सुचत नाही. साप बेडकाला उभा गिळत असतानाही बेडकाचे उडत्या माशीसाठी जिभा वेटाळणे चालूच असते. तसे प्राणी कोणत्या लोभाने हाव वाढवीत असतात कोण जाणे. अरे रे, किती वाईट आहे हे सगळे. मृत्यू लोकातले एकूण एक उफराटे आहे. अर्जुना, तू जरी अवचित इथे जन्माला आहेस तरी झळझळून बाहेर निघ आणि या भक्तीच्या वाटेला लाग. या वाटेनेच तू माझ्या अव्यंग निजधामाला येऊन पोचशील. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 490 ते ओवी क्रमांक 516 या भागात, तसेच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 33 मध्ये. आता हे 9 अध्याय मिळून गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा पहिला भाग पूर्ण होतो. पुढच्या 10व्या अध्यायापासून दुसऱ्या भागाला सुरुवात होते. तर या ठिकाणी आपण बघितलं की सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकातलं 9व्या अध्यायाचं जे संक्षिप्त विवेचन आहे ते आता इथे समाप्त झालंय. यानंतर आपण समओवी ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.